नमस्कार, एसीएन न्यूजमधील आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फलकांवर मोजरी गावांची नाव टाका, अन्यथा NHIच्या कार्यालयावर डेरा। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि कर्मभूमी व राष्ट्रसंतांची महासमाधी आश्रम असलेले मोजरी हे गाव महाराष्ट्रात नव्हे तर देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहे। तीर्थक्षेत्र असलेल्या ह्या गावात दररोज हजारो भाविक व नागरिक येत असतात। वंदनीय राष्ट्रसंतांची जयंती, पुण्यतिथी महोत्सवात लाखो लोक येत असतात। त्यामुळे मोजरी गावाबाहेरून बायपासचा निर्माण झाला। हाच बायपास मोजरी गावाला शाप झाला की काय असे वाटायला लागले। बायपासमुळे मोजरी गावातून वाहनांची ये-जा कमी झाली। बहुतांश वाहने बायपासने जात असल्याने स्थानिक छोटे व्यावसायिकांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला। बायपासमुळे भाविकांची देखील संख्या रोडावली। त्यातच राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाने बायपासच्या दोन्ही बाजूला मोठे दिशादर्शक फलक लावले। या फलकावर मोठ्या शहरांचीच नावे लिहिण्यात आली, परंतु मोजरी हे गाव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून सुद्धा या गावाचा साधा उल्लेख सुद्धा नाही। मोजरीमध्ये येणारा पाहुणा असो किंवा भाविक मोजरीचा मार्ग न समजल्याने 8 किलोमीटर दिवसा येथे पोहोचते आणि तेथून लोकांना मार्ग विचारून परत यावे लागते। फलकांवर मोजरींचे नाव लिहिणे ही झालेली चूक की मुद्दाम केलेली चूक हे समजायला वाव नाही। तसेच बायपासच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे सर्व मार्ग विस्कळीत करून टाकले आहेत। काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्यातून शेतकऱ्यांना ये-जा करणे देखील करता येत नाही। त्यात सापासारखे विषारी प्राणी देखील असतात। रस्त्यांचे पाणी निघण्यासाठी नाल्या देखील केल्या नाहीत, त्यामुळे शेतात जाणारे रस्ते व पाणी निघण्यासाठी नाल्या बांधाव्या। सदर मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा दिनांक 24 डिसेंबर 2025 NHIच्या कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात येईल। या मागण्यांचे निवेदन NHIचे महाप्रबंधक श्री राकेश जावरे यांना देण्यात आले। सदर निवेदन NHIच्या सातपुते मॅडम नी स्वीकारले। प्रहानचे संजय देशमुख, मोजरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, गुरदेवनगरचे ग्रामपंचायतचे सदस्य कपिल उमप, प्रहारचे अंकुश गायकवाड उपस्थित होते।